पण ज्या वेळेस मी विकी कौशल यांचा अभिनय पाहिला, ज्यावेळेस मी लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा सिनेमा पाहिला, त्यानंतर आत्तापर्यंत साकारलेल्या सगळ्यांच्या भूमिका मी विसरून गेलो. का माहिती का? आणि मराठी असल्याचा गर्वच नाही तर माज आहे असं म्हणायला पुन्हा एकदा छाती फुगून आली. आपण कुठेतरी पैशाच्या मागं पळतो, कुणीतरी प्रोड्युसर येतो की आम्हाला सिनेमामध्ये घ्या, आम्ही तुमचा चित्रपट प्रोड्यूस करतो आणि म्हणून तुम्ही चित्रपट बनवत असाल आणि घाईगडबडीत काहीतरी प्रेक्षकांच्या माथी मारत असाल तर ते खरंच खूप चुकीचं आहे. नमस्कार, मी प्रतीक कारळे, गल्ली से दिल्ली तक मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुचर्चित असा सिनेमा लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत छावा हा सिनेमा आता सगळ्यांच्या भेटीला आलाय. हा व्हिडिओ करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे कालच हा सिनेमा बघून आलो आणि निशब्द. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती काही मालिका आल्या, काही चित्रपट आले, पण हा चित्रपट, हा सिनेमा संपूर्ण पाहिल्यानंतर ना माहिती का, पण आत्तापर्यंत ज्या ज्या कलाकारांनी किंवा ज्या ज्या दिग्दर्शकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या आयुष्यावरती मालिका, चित्रपट काढले होते, ते सगळे फिके पडलेत किंवा फिके वाटू लागलेत. जसा जसा चित्रपट पुढे पुढे चालत गेला तसं तसं अगदी ऊर भरून येत होता. आणि चित्रपट पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा अभिमानाने, फक्त अभिमानानेच नाही तर गर्वाने ऊर भरून येतोय की असं वाटतंय की आपला जन्म मराठी म्हणून झालाय. हे भाग्य कोणाच्या इतरांच्या नशिबात नाही. मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून हा जन्म आपल्याला मराठी म्हणून भेटलाय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे, छत्रपती शंभू महाराजांसारखे राजे इतर कोणालाही लाभले नाही, फक्त मराठी लोकांना लाभलेत. आणि ही किती अभिमानाची गोष्ट असू शकते. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर न भूतो न भविष्यतो असा हा सिनेमा आहे. AR रहमान यांचं म्युझिक, विकी कौशल ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला, अनेक बायोग्राफींवरती त्यांनी अभ्यास केला, अनेक बायोपिकवरती त्यांनी काम केलेलं आहे. पण छत्रपती संभाजी महाराज साकारताना विकी कौशल नक्की ते साकारू शकतील का नाही हा प्रश्न भेडसावत होता. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण सिनेमा पाहतो त्यावेळेस इतर ज्या कलाकारांनी छत्रपती संभाजी महाराज साकारलेले होते ते अगदी विसरून जातो. काय तो अभिनय, काय तो आवाज. असं वाटत होतं की आपण तिथे जाऊन प्रत्यक्षात तो क्षण जगतोय. असा हा सिनेमा लक्ष्मण उत्तेकरांनी केलेला आहे. मी खरंच त्यांचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी कलाकृती इतके बारकावे लक्षात घेऊन, इतके कष्ट घेऊन केली आणि आपल्यासमोर सादर केली. आणि मराठी असल्याचा गर्वच नाही तर माज आहे असं म्हणायला पुन्हा एकदा छाती फुगून आली. मित्रांनो, सिनेमामध्ये जे VFX वापरलेला आहे, जो सिंहाचा सीन आहे, कुठेच जराही वाटत नाही की हा VFX आहे म्हणून. इतकं रिअलिस्टिक त्यांनी तिथं ते काम केलेलं आहे. आणि AR रहमान यांचं म्युझिक कुठेतरी काळजाचा ठाव घेऊन जातं. अतिशय भयंकर, भयानक असे क्षण या सिनेमाच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतील. काही वेळासाठी आपलं शरीर आपल्या आत्म्यापासून बाजूला झालेलं आपल्याला वाटेल. जे कष्ट, जे सोसलंय, जे आपल्या राजांनी आपल्या स्वराज्यासाठी जे सोसलंय, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, हे प्रत्यक्षात अनुभवायचं असेल तर नक्कीच छावा हा सिनेमा बघायलाच हवा. मी थिएटरमध्ये गेलो होतो त्यावेळेस आम्ही काही 4 मित्र आणि संपूर्ण थिएटर गर्दीने खचाखच भरलेलं होतं. आणि अचानक जो शेवटचा अर्धा तास, ज्यानंतर संभाजी महाराजांना कैद होते आणि त्यानंतरचे जे प्रसंग दाखवलेत, अक्षरशः निम्म थिएटर ढसाढसा रडत होतं. माझ्यासकट, आमच्या सर्व मित्रांसकट डोळ्यातून अश्रू. काही क्षण असे होते की आम्ही थिएटरकडे बघत नव्हतो. पुढे सिनेमामध्ये काय चित्र दाखवते ते आम्हाला बघायचं नव्हतं. आम्ही डोळे खाली झाकून घेतले होते. मला मुळात एक सांगायचं आहे की बऱ्याच दिवसांनंतर गल्ली से दिल्ली तक वरती हा एपिसोड आम्ही करत आहोत. आणि सांगायचं गेलं तर तुम्ही सर्वांनी रिव्ह्यू बघण्यापेक्षा सिनेमा बघायला जा. मग तेव्हा कळेल की
आम्ही का म्हणत होतो की सिनेमा बघायलाच हवा. मी म्हणतो की प्रत्येक मराठी माणसाने नव्हे तर प्रत्येक हिंदुस्थानी माणसाने हा सिनेमा बघायला हवा. आणि त्यानंतर काय होते छत्रपती संभाजीराजे आपल्यासाठी, त्यांनी आपल्यासाठी काय करून ठेवलंय हे आपल्याला त्यावेळेस कळेल. सिनेमाबद्दल म्हणायचं गेलं तर अनेक दिग्दर्शकांनी आत्तापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित सिनेमे बनवण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणेल. कारण की नुकताच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा हा सिनेमा प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर किंवा त्यांच्या मावळ्यांच्या चरित्रावर आधारित अनेक सिनेमे जगासमोर आणले आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवराय काय होते हे जगाला कळू लागलं. आणि त्यानंतर अनेक रांगच लागली ऐतिहासिक सिनेमांची, सिनेमे बनवण्याची. पण दिग्पाल लांजेकरांचा अभ्यास आणि दिग्पाल लांजेकरांनी केलेले दिग्दर्शन हे जितकं प्रभावी आहे त्याबद्दल कोणीच त्यांना तोड देऊ शकत नाही. पण त्यांनी छत्रपती शिवरायांचा छावा हा सिनेमा का बनवला आणि तो इतक्या घाईत का बनवला याचं उत्तर त्यांनी द्यावं. कारण की छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्ही इतिहास दाखवताय, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती तुम्ही सिनेमा बनवताय, त्यावेळेस कोणती भव्यता असायला हवी, कोणतं कॅरेक्टर असायला हवं याचा अभ्यास त्यांनी मला वाटतंय खरंच अजून करायला हवा होता. कारण की शिवरायांचा छावा ज्या कलाकाराने साकारलाय त्यांनी फक्त त्यांच्या शरीरयष्टीवरती मेहनत घेतलेली दिसली. त्यांच्या अभिनयातून, त्यांच्या बोलण्यातून कुठेच ते छत्रपती संभाजी महाराज आहेत असं वाटत नव्हतं. यावरती आम्ही एक ब्लॉग सुद्धा बनवला आहे. तुम्ही वेळ भेटला तर आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच तो व्हिडिओ बघू शकता. पण का की नक्की काय होतं, तुम्हाला पैशांच्या मागं पळायचं होतं का, काय घाई होती का कमी होती का, पण खूप घाई गडबडीत त्यांनी शिवरायांचा छावा हा सिनेमा बनवला आणि तेवढा त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. आणि नुकताच एक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा आला. मी सिनेमाबद्दल खरंच कौतुक करेल. सिनेमा मी पाहिला सुद्धा आणि त्यात जे VFX वापरलेत ते इतके सुंदर कलेचे, इतके सुंदर दर्जाचे होते आणि खूप खर्च करून हा सिनेमा त्यांनी मराठीत घडवला. हा सिनेमा पण बॉक्स ऑफिसवरती खूप छान चालला होता, पण मध्ये काही सिनेमे आले त्याच्यामुळं त्या सिनेमाला थोडाफार माघार घ्यावी लागली. पण खूप सुंदर असं त्यांनी सुद्धा काम केलं होतं. त्याच्यामध्ये अनुप ठाकूर जे हिंदीमधले एक प्रसिद्ध कलाकार आणि बॉडी बिल्डर आहेत, त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मला पण खरंच त्यांची भूमिका बघून त्यांचं कौतुक करावं असं वाटत होतं, केलंही. पण ज्यावेळेस मी विकी कौशल यांचा अभिनय पाहिला, ज्यावेळेस मी लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा सिनेमा पाहिला, त्यानंतर आत्तापर्यंत साकारलेल्या सगळ्यांच्या भूमिका मी विसरून गेलो. का माहिती का? कश्मीर महाजनी यांनी सुद्धा सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यावेळेस सुद्धा मी त्यांचं कौतुक केलं होतं की खूपच सुंदर, अतिशय छान. पण जेव्हा मी छावा सिनेमा पाहिला, विकी कौशल यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारातील तो अभिनय पाहिला, त्यानंतर बस मी एकच म्हणेल की न भूतो न भविष्यतो असा हा सिनेमा आलाय. तुम्ही सर्वांनी, ज्या ज्या लोकांनी हा व्हिडिओ बघत असाल, मी त्या सर्वांना विनंती करेल की नक्कीच तुम्ही इतरांचे रिव्ह्यू पाहण्यापेक्षा तुम्ही सर्वात आधी सिनेमा बघायला जा. सिनेमाची तिकीटं मिळत नाहीत भारतात. इतर देशात चालू नको चालू, इतर राज्यांमध्ये चालू नको चालू, पण आपल्या महाराष्ट्रात मराठी लोकांनी या सिनेमावरती प्रेम केलं पाहिजे. महाराजांबद्दल जी आत्मीयता आहे ती दाखवण्यात आली पाहिजे. काय होईल, एकदाच खर्च होईल, जातील 100-150 रुपये, 300 रुपये, 500 रुपयापर्यंत जातील, जाऊ द्यात. पण हा सिनेमा पूर्ण फॅमिली सकट, संपूर्ण कुटुंबासकट, आपल्या लहान मुलांपासून ते आपल्या वृद्ध आईबाबांसोबत जाऊन हा सिनेमा थिएटरमध्येच बघायला हवा. हे मी तुम्हाला सांगेल ना. मी कोणतं प्रमोशन करतोय ना, मला कोणी पैसे दिलेत की तुम्ही हा सिनेमा बघायला जाण्यासाठी लोकांना सांगावं. पण तुम्हाला खरंच सांगतो, आजकाल आपण हॅरी पॉटर बघायला जातो, आपण हॅव्हेंजर बघायला जातो, आपल्या लहान मुलांना याबद्दल सांगत असतो. पण आपल्या ज्या खऱ्या शूरवीर योद्ध्यांबद्दल, जे आपले सुपर हिरोज आहेत, त्यांच्याबद्दल आपण त्यांना सांगायला कुठेतरी कमी पडतो. त्यामुळं हा एक नामी संधी आहे, एक सुवर्ण संधी आहे. आपल्या स्वराज्याचे, आपल्या महाराष्ट्राचे धाकलधनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर आलेला आहे. ते पण लक्ष्मण उत्तेकर यांनी साकारलेल्या कलाकृतीतून, छावा या सिनेमाच्या माध्यमातून. त्यामुळे आता वेळ दवडू नका मित्रांनो, की हा भव्य दिव्य असा हा सिनेमा थिएटरमध्येच जाऊन बघायला हवा.
कारण की मोबाईलवर तर आज उद्या तुम्ही बघणार, पण त्याला तितकंसं महत्त्व लागणार नाही की तुमचं लक्ष इकडे तिकडे असेल. पण ही भव्य दिव्य जी कलाकृती केलेली आहे, ती भव्यता आहे. ती भव्यता तुम्हाला जर का अनुभवायची असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघावाच लागेल. मी पुन्हा एकदा सांगेल, यापुढेही जर कोणाला छत्रपती शिवरायांच्या मुलाबद्दल, म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सिनेमा किंवा एखादी मालिका काढायची असेल तर त्यांनी नक्कीच छावा या सिनेमांपासून प्रेरणा घ्यावी आणि तितक्याच दर्जाचं काम करून दाखवावं, तर प्रेक्षकही तुमच्यावरती तेवढंच प्रेम करतील. कारण की आपण कुठेतरी पैशाच्या मागं पळतो, कुणीतरी प्रोड्युसर येतो की आम्हाला सिनेमामध्ये घ्या, आम्ही तुमचा चित्रपट प्रोड्यूस करतो, आणि म्हणून तुम्ही चित्रपट बनवत असाल आणि घाईगडबडीत काहीतरी प्रेक्षकांच्या माथी मारत असाल तर ते खरंच खूप चुकीचं आहे. जर का तुम्हाला खरीच आत्मीयता असेल, खरंच काहीतरी तुमच्यामध्ये कला दृष्टिकोनातून तुम्हाला महाराजांबद्दल काहीतरी वाटत असेल तर तुम्ही छावा या सिनेमाकडे बघावं. बस एवढंच सांगेन. आणि काही आता असे यूट्यूबर्स आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत, काही नवोदित आहेत किंवा काही फेसबुकवरती व्हिडिओ टाकत आहेत की पाहू नका, सिनेमा पाहू नका असं मोठं टायटल देतात आणि नंतर आतमध्ये सिनेमाचं कौतुक करतात. म्हणजे व्ह्यूवरशिपसाठी ही तुम्ही थंबनेलवरती टाकून देता चित्रपट पाहू नका आणि आतमध्ये तुम्ही त्याचं कौतुक करता. म्हणजे व्ह्यूवरशिपसाठी किती लाचारपणा म्हणायचा हा. आहेत काही काही यूट्यूबर्स, मी आता त्यांचं नाव घेत नाहीये, पण का तुम्हाला जर का व्ह्यूवरशिप हवी असेल तर तुमच्या कष्टातून मिळवा. कारण की अनेक जण तुमची संपूर्ण व्हिडिओ बघण्याआधीच तुमच्या थंबनेलवरून मत ठरवत आहेत आणि दोघा तिघांनी असं एकाच वेळेस टाकलं की बघू नका. त्यामुळे कुठेतरी जी 100-1 माणसं हा सिनेमा बघायला जाणार असतील त्यातली 10 माणसं तुमचा रिव्ह्यू बघतील आणि पण त्यातली 5 माणसं तुमचा थंबनेल बघून तो सिनेमा बघायचा टाळतील. याचं काय? त्यामुळे असली हलगर्जीपणा किमान या सिनेमाबाबत तरी करू नका, ही माझ्या काही यूट्यूबर्स बांधवांना विनंती आहे. आणि एकंदरच तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, आमचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा गल्ली से दिल्ली तक. आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आम्हाला लाईक करायला विसरू नका आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पाहत रहा गल्ली से दिल्ली तक.